छान मजा-मस्ती वगैरे करून झाली. नंतर वैभवी म्हणाली, की संध्याच्या इकडे जायचं आणि तिकडचे थोडेसे ड्रोन शॉट्स वगैरे कव्हर करायचे आहेत. मग काय मी पुढे निघालो. आतमध्ये एंट्री करता-करताच नवरदेव छान मस्तपैकी प्लेटमध्ये जेवण घेऊन जेवत होता. जेवून झाल्यानंतर रेडी झाला आणि डायरेक्ट बसवला घोड्यावरती. ज्या प्रकारे घोडा नाचत होता, त्या प्रकारे संदेशची खूप जास्त चिंता वाटत होती. हे बघता-बघता सगळ्यांना भूक लागलेली. मग नाश्ता करायला जाता-जाता समोर दिसली पाणीपुरी आणि पाणीपुरी दिसल्यानंतर मुलींना काय सांगायला नको. पाणीपुरी खाता-खाता मॅडमची एंट्री झाली. मॅडम म्हणतात, की मला ह्याच्यात नाचता येत नाहीये. मग काय संदेश भाऊने ओपन कारची व्यवस्था करून तिला थोडंसं नाचवलं. मस्त छान नाचली वगैरे आणि मग एंट्रीसाठी रेडी झाली. एंट्री वगैरे करून झाल्यानंतर होते गेम्स. गेम्समध्येही खूप जास्त एन्जॉय केलं आम्ही सगळ्यांनी आणि मग वेळ आली कपल डान्सची. कपल डान्सही खूप छान झालं. दोघंही खूप छान नाचले. मग नंतर सर्वजण आले स्टेजवरती आणि मग वेळ आलेली तो सॉन्ग प्ले करायची, ज्यामुळे संदेशचं आणि वैभवीचं कन्व्हर्सेशन स्टार्ट झालेलं. आणि जसं की तुम्हाला माहितीच आहे, कॉपीराईट इश्यूमुळे आपल्याला पूर्ण सॉन्ग तसा टाकता येत नाहीये. बट तुम्हाला समजण्यासाठी हे थोडंसं असं ट्राय केलंय. आता लेट्स सी काय होतंय. नटीची मिठी मारून होईपर्यंत आम्हाला सर्वांना लागलेली भूक, त्याच्यामुळे आम्ही निघालो पेटपूजा करायला. थोडी पेटपूजा वगैरे करून घेतली. तोपर्यंत हे लोक झाले हळदी सेरेमनीसाठी रेडी. प्रोग्राम चालू झाल्यानंतर मॅडम थोडं झालं इमोशनल. वैभवी सोबत रडून झाल्यानंतर काकूंना सुद्धा घेतलं. पण जेव्हा आम्ही काकूंना विचारलं की काकू तुम्ही का रडता, तेव्हा आम्ही संदेशसाठी म्हणजे संदेश बिचारा आता आपल्या सोडून कसं जाऊ. गजब बेइज्जती है. सगळ्यांचं झाल्यानंतर वेळ आली होती आमची. मग काय दोघांना बसवलं आणि पूर्णपणे हळदीने रंगवून टाकलं आणि हा प्रोग्राम इथेच एंड करून टाकला. कारण आता वेळ झाली होती आफ्टर पार्टीची. आता आफ्टर पार्टी मध्ये काय झालं हे तर तुम्हाला मी या व्लॉग मध्ये सांगू नाही शकत. बट उद्या येणार आहे लग्नाचा व्लॉग. सो तो व्लॉग बघायला सुद्धा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. टिल देन बाय बाय.